प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर संग्रामसिंग राजपूत यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित। प्रतिनिधी विजय पाटील। अनुदानित शाळांमधील कथित बेकायदेशीर फी वसुली विरोधात जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू असलेल्या दलित प्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत यांच्या आमरण उपोषणाला प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली। भर पावसात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान जिल्हा परिषद कोल्हापूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते संग्रामसिंग राजपूत यांच्याशी सविस्तर चर्चा केली। यावेळी येत्या आठवड्यात विशेष पथक नेमून संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आदेशपत्र प्रशासनाकडून देण्यात आले। प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाचा मान राखत संग्रामसिंग राजपूत यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली। मात्र आठवड्याभरात ठोस आणि प्रभावी कारवाई झाली नाही तर आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण पुन्हा सुरू करून ते अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी दलित प्रतिष्ठान सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाचे व्यापारीकरण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, तसेच विद्यार्थी व पालकांवर अन्याय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले। प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आता पालक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनेचे लक्ष लागले आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून दलित प्रतिष्ठान सामाजिक संघटने यांच्याकडून जे आमचं भर पावसात आमरण उपोषण चालू होते याची गांभीर्याने नोंद प्रशासनाने घेतली आहे आणि त्यांनी आताच मला त्यांच्याकडून शासकीय लेटर आणून दिलेलं आहे। शासकीय अधिकाऱ्याने ते लेटर आणून दिलं आहे की पुढील आठवड्यापर्यंत एक अधिकारी नेमून या संबंधित संस्थांवर, या संबंधित शाळांवर कारवाई करण्याचे आश्वासन मला दिलेले आहे आणि या आश्वासन अंती मी माझे हे आंदोलन आता स्थगित करत आहे। फक्त मला प्रशासनास आणि विनंती आहे की जर या संबंधित संस्थांवर आणि शाळेवर कारवाई नाही झाली तर येत्या पुढील काळात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन दलित प्रतिष्ठान सामाजिक संघटनेकडून होईल। इतकीच गांभीर्याने काळजी त्यांनी घ्यावी, इतकेच मी त्यांना विनंती करतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।